राजगुरुनगर शहरातील दुहेरी खून सत्रानंतर आम्ही राजगुरुनगरकरांनी पुकारलेल्या बंदला नागरिक, व्यापारी आणि विक्रेत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद। शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो महिला नागरिकांचा सहभाग। तहसील कार्यालयासमोर श्रद्धांजली सभा। तहसीलदार ज्योती देवरे यांना दिले निवेदन। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आले आणि पीडित कुटुंबालाच भेटले नाही। मोर्चा सुरू असताना मोर्चाकडे दुर्लक्ष करीत प्रचार माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात मानली धन्यता। खासदार महोदयांच्या चमकोगिरीची गावभर चर्चा। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट। तत्पूर्वी खेड पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याबाबत केली चर्चा। पीडित कुटुंबाला महिला आयोगाचं सर्वतोपरी सहकार्य असेल। पीडित कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 5 लाख रुपयांची रोख मदत। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत सोपवली रक्कम। उपमुख्यमंत्री शिंदे पीडित कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं माजी खासदारांनी केलं स्पष्ट। फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या पुढाकारातून चाकण MIDC मध्ये औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभागाचं हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन येथे मॉक ड्रिल। गॅस गळतीनंतर नियंत्रणाबाबत प्रात्यक्षिक। महिंद्रा, बजाज, फॉक्सवॅगन, मर्सिडीज यांच्यासह 70हून अधिक कंपन्यांच्या प्रतिनिधींची हजेरी। महाळुंगे येथील अनुसया ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 670 इंजिन क्रॉस मेंबर पार्ट्सची चोरी। चाकण MIDCतील खराबवाडी येथील प्रदीप खंडारे याच्यावर चोरी प्रकरणी गुन्हा। कंपनीतील मटेरियल चोरी प्रकरण उजेडात। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याची आवक घटली। चांगल्या प्रतीच्या कांद्याचा भाव प्रति क्विंटल 600 रुपयांनी वधारला। याउलट तळेगाव बटाट्याची आवक वाढल्यामुळे दर घसरला।